आपण पाहत आहात भारतीय जनमत, आपला चॅनल। नमस्कार, मी मानसी धामणसकर। आपण पाहत आहात भारतीय जनमत न्यूज। पाहुयात आजच्या ठळक घडामोडी। लोकसभा निवडणुकीत महायुतीला आलेल्या अपयशाचे विश्लेषण करून विधानसभेत त्याची पुनरावृत्ती टाळण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यूहरचना आखण्यास सुरुवात केली आहे। लोकसभा निवडणुकीत महायुतीला आलेल्या अपयशाचे विश्लेषण करून विधानसभेत त्याची पुनरावृत्ती टाळण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यूहरचना आखण्यास सुरुवात केली आहे। मात्र 2009 पासून दक्षिण पश्चिम नागपूरमधून सातत्याने विजयी होणाऱ्या फडणवीस यांची त्यांच्या घरच्या मतदारसंघातच कसोटी लागणार आहे। 2014च्या विधानसभा निवडणुकीपासूनच्या निवडणुकात दक्षिण पश्चिम नागपूरमधून सातत्याने घटणारे मताधिक्य हे फडणवीस यांच्या पुढील एक आव्हान असणार आहे। भाजप नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघातील मागील 10 वर्षातील निवडणुकांतील भाजपला मिळालेल्या मतांमध्ये सातत्याने घट होत आहे। त्यामुळे 2024 मध्ये काँग्रेसने प्रबळ उमेदवार दिल्यास फडणवीस यांना आपल्या मतदारसंघातच संघर्ष करावा लागू शकतो, असे चित्र सध्या तरी या मतदारसंघात दिसत आहे। आपण